विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पण एक्साइटेड आहात, की तुमची सगळ्यात मोठी चूक काय मी तुम्हाला सांगणार आहे. पण ही चूक ओळखण्यासाठी मी तुम्हाला थोडीशी हिंट देतोय. पहिला मराठीतून हिंट देतो. काखेत कळसा आणि गावाला वळसा. काही कळालं का तुम्हाला बघा? नाही कळालं चला ठीक आहे हिंदीमध्ये सांगतो. बगल में छुरी और गाव में ढिंढोरा. काय कळतंय का बघा? नाही ना काय कळत 2च मिनिटं वेळ घेणार आहे तुमचा मी आणि तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की काय चुकतंय तुमचं. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. हा व्हिडिओ जो बघेल ना, मी गॅरंटी देतो लक्षात घ्या, की तुमचं लाईफ चेंज होईल. तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि तुम्ही सीईटीला आत्मविश्वासानं सामोरे जाल. अरे, हा व्हिडिओ बनवतोय ना, मी का बनवतोय माहिती का? सांगतो. लाईव्ह सेशन रोज संध्याकाळी 9:30 वाजता लाईव्ह सेशन असते. लाईव्ह सेशनसाठी मी स्लाईड बनवताना डिसिजन घेतलं, की पहिला व्हिडिओ बनवूया आपण. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतोय कोणती गोष्ट ती नीट लक्ष द्या. बघा, हा आपल्या पुस्तकातली 4थी एमसीक्यू आहे. वेक्टर टॉपिक एक्सरसाइज मधली म्हणजे शेवटचा एक्सरसाइज असतो ना, मिसलेनियस त्यातली 4थी एमसीक्यू नीट वाचा. ए बारची मॅग्निट्यूड दिले, बी बारची दिले, सी बारची दिले. ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल टू 0 दिलंय. आणि सीईटी 2 वेळा जो क्वेश्चन रिपीट झालाय, जरा बघा. फ्री व्हॅल्यू आहे 3 आहे, 5, 5, 7, 7 ॲज इट इज. ॲज इट इज क्वेश्चन आहे. बरं, हे जे क्वेश्चन्स आहेत ना, प्रोजेक्शन ऑफ ए बार आणि सी ऑन सीडी बार ॲज इट इज पुस्तकातले आहेत. चला हा प्रश्न बघा. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ. इकडे पण बघा, परपेंडिक्युलर टू बोथ दिस वेक्टर. पुस्तकातलंच आहे लक्षात घ्या. आणि गंमत म्हणजे कालच्या लाईव्ह मध्ये हा प्रॉब्लेम आम्ही घेतलेला आहे. तो जो लाईव्ह मध्ये प्रॉब्लेम घेतलाय अगदी तसाच प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो इथं दिसतोय. ऑब्ट्यूज अँगल. मी म्हणतो असू दे तसाच म्हणूया आपण लक्षात घ्या. अरे पण तुमच्या डोक्यात येतंय का? थोडं प्लस मायनस केलंय पण 2024 ला क्वेश्चन आपल्या पुस्तकातलाच आहे. आणि हे एकदा दोनदा नाही कितीतरी वेळा मी जाणवलंय बघा. 2024 आलेले क्वेश्चन ट्वाइस ए बार प्लस बी बार, ए बार प्लस 2 बी बार अगदी सेम टू सेम. इथं फक्त थोडेसे व्हॅल्यू चेंज केलेत. म्हणजे काय? आपली सगळ्यात मोठी चूक कोणती होते? सांगतो, की जेईई लेव्हलचे क्वेश्चन्स येतायत. काही चुकीचं नाही, येतायत. पण 5 ते 10च येतायत क्वेश्चन 50 पैकी. पण हे क्वेश्चन तुम्हाला डिस्टर्ब करतायत. तुम्हाला एवढंच करायचंय, की आजपासून का होईना माझं लाईव्ह सेशन अटेंड करा. मी तुम्हाला सांगतो 9:30 वाजता आज लाईव्ह सेशन आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघताय. थोडासा वेळ उरलाय लक्षात घ्या. लगेच लाईव्ह सेशन स्टार्ट होणार आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी आवरून तयार राहा लाईव्ह सेशनला. मी तुम्हाला सांगतो लाईव्ह सेशनमध्ये सगळे हायर वेटेजचे टॉपिक आम्ही कव्हर करतोय. इंटिग्रेशन झालंय आमचं. कॉन्फिडन्स वाढलाय मुलांचा. जमतंय इंटिग्रेशन सारखा टफ टॉपिक. वेक्टर आहे, लाईन आहे, ट्रिगो फंक्शन आहे आणि मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला एवढं केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स नाही वाढला तर मला सांगा लक्षात घ्या. मग मी आज तुमची वाट बघतोय. लाईव्ह सेशन चुकवण्याची मोठी चूक करू नका. आम्ही पुस्तकाला महत्व देतोय. पहिला टेक्स्ट बुक सॉल्व्ह करायचंय. पहिला टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक मधले जर तुम्ही सगळे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले, समजून घेऊन तुम्ही बोर्डच्या परीक्षा तर पैकीच्या पैकी पाडणार आहे आणि त्याचबरोबर सीईटीत माझ्यावर विश्वास ठेवा. जवळ-जवळ 80% क्वेश्चन म्हणजे अप टू 40 प्रश्न हे पुस्तकातले ॲज इट इज असतात, थोडाफार चेंज करून. अरे मॅथ्समध्ये 80 मार्क पडले की झालं की सीओईपी फिक्स. फिक्स लक्षात घ्या. नव्हते करत मुलंही. मी ऑब्झर्व्ह केलंय. मोठी-मोठी पुस्तकं आणतील, वेगवेगळे पब्लिकेशनचे बुक्स घेतील, पी-वाय-क्यू शोधत बसतील. अरे पी-वाय-क्यू पुस्तकातलेच आहेत हेच मुलांना माहीत नाहीये. पुस्तक उघडतच नाहीयेत. पण आजपासून तो बदल होणार आहे. मग लाईव्ह सेशनला तुमची वाट बघतोय मी. जॉइन केल्यानंतर तुम्ही आजच जॉइन झाला हे कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. लवकरच भेटू आपण. ऑल द बेस्ट.